ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी सौमित्र पोटे. या आजच्या आपल्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. फार वेळ घालवत नाही, पण माझे शेजारी कोण आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. द वन अँड ओनली महेश कोठारे. महेश सर, मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार सर, तुम्हाला भेटण्याची अतिव उत्सुकता होती, कारण अर्थातच नवीन मालिका तुमची येते आणि त्यात तुम्ही खूप काही काही नव्यानं करताय हे आमच्या लक्षात आलेलं आहे. मालिका हे निमित्त झालं. तुम्ही कोल्हापूरला शूट करताय. या पॅन्डेमिक नंतर सगळं नवीन कारभार सुरू झाला. पण पहिला प्रश्न मला आजच्या करंट सिनारिओशी संबंधित विचारायचा आहे. कालपासून खूप पाऊस आहे. कोल्हापुरात कशी आहे पावसाची परिस्थिती, आणि तुम्ही आता तिथं शूट सुरू आहे की थांबलंय, काय परिस्थिती आहे? नाही, पाऊस सुरूच आहे आणि त्याच्यामुळे खूप टेन्शन झालेलं आहे. आउटडोर खूप सीन्स आहेत तुमचे, आणि आमचं काम आहे म्हणजे आउटडोर म्हणजे आम्ही सेट उभारलेला आहे. तो आउटडोर इंडोर दोन्ही आहे. म्हणजे चित्रनगरीमध्ये आम्ही एक खूप भव्य सेट उभारलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिबाचा महाल आहे, महालक्ष्मी अंबाबाईचा महाल आहे, एक आम्ही आश्रम उभा केलेला आहे, गावच्या गाव उभं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी, आणि ते गाव आणि आश्रम हे सगळ्या बाहेरचे एक्सटिरियर आहेत. आश्रमचं पण एक्सटिरियर आहे, नंतर महालाचे पण एक्सटिरियर आहे, आणि भरपूर काम एक्सटिरियर मध्ये आहे. तेव्हा ह्या पावसाने तर खूपच टेन्शन आणलेलं आहे. पण हे ऍक्च्युली एवढा पाऊस वगैरे कुणी गृहीत धरलं नव्हतं, पण अचानक पाऊस आल्यामुळे सगळीकडेच प्रॉब्लेम झालाय. आपल्या सेटवर काही इश्यू नाही ना, पाणी साचणं किंवा जे बांधले त्याला काही इजा असं काही झालेलं नाही ना? नाही, आमचा आर्किटेक्ट संतोष राणेंनी सेट मजबूत बांधलेला आहे, वॉटरप्रूफ बांधलेला आहे. त्यामुळे जर आतमध्ये शूटिंग पावसाचा प्रॉब्लेम नाही होत. एक्सटिरियरला काहीही करू शकत नाही कोणी, कारण पाऊस पडल्यानंतर पाऊस पडतो, चिखल होतो, कारण सगळी माती आहे खाली, आणि मातीचं असणं गरजेचं आहे, कारण दॅट इज तो काळ आहे. त्यामुळे तेव्हा काळामध्ये माती, दगड, धोंडे असं सगळं अॅटमॉस्फिअर आहे, गवत, हे सगळं ओलं होते, त्यामुळे चिखल होतो. ह्या सगळ्या गोष्टी फारच टेन्शन मध्ये आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात की खूप महाल काही उभे केलेले आहेत. एक गोष्ट चित्रनगरी कोल्हापूर ही इतकं सुंदर पवित्र आहे, आणि या पावसामुळे आणखी सुंदर झालेला आहे तो. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर खूप मजा येणार आहे. महेश सर, मला तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट विचारायची अशी होती की पाऊस हा कधी येत असतो शूटिंग मध्ये, त्याच्यामुळे आडकाठी येत असते, प्रॉब्लेम येत असतात. तुमच्या आठवणीतलं असं कधी शूटिंग झालं होतं का की हे करताना अचानक पाऊस आला आणि गोंधळ उडाला? लक्षात राहिलेला पाऊस कुठला आहे तुमच्या? असे अनेक सिच्युएशन आहेत पाऊस पडण्याचे. कोल्हापुरामध्ये एक टाइम होता जेव्हा, म्हणजे मला खूप पूर्वीची गोष्ट आठवते. कोल्हापुरात मी शूटिंग करत होतो आणि धडाकेबाजचं शूटिंग होतं नेमकं, आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या वरतीच तो सगळा सिक्वेन्स होता. आणि तो सिक्वेन्सच्या तारखा लक्ष्मीकांतच्या माझ्याकडे अमुक तारखेपर्यंत तारखा होत्या, आणि त्यानंतर लक्ष्मीकांतचं एक नवीन पर्व सुरू होणार होतं. म्हणजे ही वॉज साइन्ड बाय तारका फॉर द फिल्म मैंने प्यार किया. पहिलं मला हिंदी चित्रपट मला त्यांनी विचारून तारखा, इव्हन सूरज बडजट यांनी मला त्यावेळेला विचारून तारखा ऍडजस्ट केल्या होत्या, आणि त्या तारखाप्रमाणे मी कमिटमेंट केली होती की ह्या तारखेचं लक्ष फ्री आहे. पण कोल्हापूर पाऊस आला, त्या पावसामुळे पावर गेल्यामुळे सगळी शॉर्ट सर्किट झाली काही ठिकाणी. त्यामुळे मी कुड नॉट कम्प्लीट. मला इतकं प्रेशर आलं होतं, इतकं प्रेशर. तो पाऊस पडतोय धो बाहेर, आणि पावर गेलेली आहे, लक्ष्याचं काम संपवायचं आहे, कसं होणार? आणि लक्ष्याला सोडायचं आहे, आणि लक्ष्याचं सुद्धा तितकं महत्वाचं तिकडे शूटिंग आहे दुसरं. लक्ष्याने पाहिलं, आणि मी इतकं सहीबैर झालो तर मला कळलं मी काय करू. लक्ष माझ्याकडे आला, मला म्हणा, महेश तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, पावर येईल तसं आपण काम करू. कुणी असो, मोठ्यातल्या मोठ्या प्रोड्युसर असला तरी माझ्यासाठी महेश कोठारे सर्वात महत्वाचं आहे, आणि त्याचं काम पुरं केल्याशिवाय मी इथून जाणार. मला बोलल्यानंतर रिलॅक्स झालो. नशिबाने पाऊस थांबला, पावर आली, सगळं झालं, काम पण कम्प्लीट झालं वेळेवर. पण त्याची एक भावना होती, त्याची सपोर्ट होत. हा पुन्हा मुद्दा कमिटमेंटचा येतो, आणि अर्थात तुमचं ट्युनिंग सुद्धा इतकं उत्तम होतं, त्यामुळे कमिटमेंट पाळणं हा भाग आलाच त्याच्यामध्ये. महेश सर, मला
आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या कोरोना काळानंतर ज्या नवीन मालिका सुरू झाल्या, काही मालिका साताऱ्यामध्ये सुरू झाल्या, काही मालिका कोल्हापूरमध्ये सुरू झाल्या, त्या सुरू होण्याला खूप एक शंकेचं ग्रहण होतं की नीट होईल ना सगळं, पाळले जातील ना नियम, किंवा कोरोना आणि कुठून येणार नाही ना. भीती असते, दहशत असते, आपण काळजी घेत असतो, प्रेम असतं, सगळं असतं त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये या मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा न्यू नॉर्मल्स काय होते ऍज अ प्रोड्युसर? न्यू नॉर्मल्स तर ठाऊकच आहेत का आता सगळे आहेत का तुम्हाला? कोरोनाचे प्रोटोकॉल्स पाळायचे आहेत सगळे. दे आर नोन एज SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स. म्हणजे प्रत्येकाला एकतर कॅमेरा पुढ्यातले सोडून सगळ्यांनी मास्क लावणं कंपल्सरी आहे, सर्वांनी हात धुणं कंपल्सरी आहे. तर जो कोण सेटवरती येईल त्याला प्रॉपरली सॅनिटाईज करून आणणं कंपल्सरी आहे. त्याचं टेम्परेचर बघणं, त्याचा ऑक्सिजन लेवल बघणं, सगळ्या गोष्टी करूनच त्या माणसाला एंट्री करून देणं, रोजच्या रोज ते काम करणं. आणि प्रत्येक वेळेला टॉयलेट सॅनिटाईज करणं आफ्टर एव्हरी 2 hours. आणि ह्याचा क्रेडिट मी देतो आमच्या चॅनलला. स्टार प्रवाह चॅनलनी खूप सपोर्ट केला. चॅनलनी आता तुला माहिती आहे 2 सिरियल्स चालू आहे. माझी एक सिरियल ऑलरेडी एअरवरती आहे, सुख म्हणजे नक्की काय होतं, आणि ती सुद्धा मुंबई चित्रनगरीमध्ये आहे. तिथे सुद्धा आम्ही हेच प्रोटोकॉल फॉलो करतो. त्याचं शूटिंग तर खूप आधी सुरू झालं. म्हणजे तो अगदी ऍक्च्युली मिडल ऑफ कोरोना होता. म्हणजे सॉर्ट ऑफ आम्ही शूटिंग केलं साधारण ऑगस्टमध्ये सुरू. ऑगस्टमध्ये तुला माहिती आहे करोनाचा काय प्रभाव होता. आणि आता सुद्धा आहेच म्हणा, अजून काय प्रभाव ओसरलेला नाहीये. पण आता सुद्धा प्रभाव जरी असला तरी कोल्हापुरामध्ये सुद्धा आम्ही तेच प्रोटोकॉल फॉलो करतो. आणि चॅनलने आणखी एक सपोर्ट काय केला तर चॅनलने सांगितलं का सगळ्यांचं तुम्ही पहिला इन्शुरन्स करा. तर प्रत्येक युनिट मेंबरचा आम्ही कोरोनाचा इन्शुरन्स केलेला आहे. त्यामुळे इन्शुरन्स शिवाय आमच्याकडे कोण काम करत नाही. त्यांना सगळ्यांना इन्शुरन्स काढून आम्ही काम करतो. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्लस आम्ही आपल्यापर्यंत काळजी घेतो. आणि विथ द ग्रेस ऑफ गॉड आमच्याकडे अजूनपर्यंत असं काही इन्सिडेंट झालेला नाहीये. एव्हरीबडी इज सेफ, वी आर वर्किंग. प्रोड्युसर म्हटलं की खरं तर पैसे लावणारा हा मोठी अर्थ पण धरूया. जेव्हा हे न्यू नॉर्मल आलं त्याच्यामध्ये तुम्हाला सॅनिटायझेशन सतत करणं आलं, त्याच्यामध्ये किट्स असतील त्या देणं आलं किंवा मास्क असतील, तर तुमच्या एकूण खर्चामधला किती टक्के भाग तुम्ही याच्यासाठी वेगळा काढलाय जो यापूर्वी काढला जात नव्हता, पण आता मात्र बाबा 5%, 10% अमाऊंट आम्ही यासाठी ठेवली, असं काही आता करावं लागतंय का? तिचं एक बजेटिंगच झालं ना. आता त्याचं एक बजेट ठरलं का एवढं तुला खर्च येणार आहे, तर ते बजेटला ऍड झालं. डेफिनेटली ते बजेटला ऍड झाल्यामुळे ते तेवढा तो खर्च करणं भाग पडलं आपल्याला. त्याच्यामध्ये अगेन आय टेल यू का मी सिरियल्स करत असल्यामुळे मला चॅनलचा सपोर्ट होता. मला स्टार प्रवाहाने चांगला सपोर्ट दिला. स्टार प्रवाहासाठी आय रिअली अप्रिशिएट देअर सपोर्ट. तर त्यांनी इतकं काही सगळं दिलं आम्हाला फॅसिलिटी. तुम्ही बजेट वाढवून दिली. खूप चांगल्या पद्धतीनं स्टार प्रवाहाचं काम पण चालू आहे. अर्थात सतीश राजवाडे पण तिथे आलेत. आता चॅनल 1 नंबरला आहे बऱ्याच वर्षानंतर. टेक्निशियन असल्यामुळे त्याला टेक्निशियनच्या सगळ्या व्यथा माहिती आहेत. सर मी तुमच्या सिरियलकडे येतो. तुम्ही सातत्यानं पौराणिक मालिका करत असता. आधी खंडोबा झाला, मग विठोबा तुम्ही केला, त्याच्यानंतर गणपती बाप्पा झाले, आता तुम्ही ज्योतिबा दैवतावर सिरियल करताय. ही मालिका करावी असं अचानक कसं स्ट्राईक झालं आणि हे जुळवून कसं आणलं सगळं? हे अचानक नाही झालं समित्र. हे खूप वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं. म्हणजे जय मल्हार जेव्हा डोक्यात, तेव्हा सुद्धा ज्योतिबा डोक्यात होता. ज्योतिबावरती करायचं होतं. जय मल्हार आम्ही पहिला केलं आणि नंतर ज्योतिबाचा माझा खूप प्रयत्न होता. ज्योतिबाचं कथानक बांधणं, ते ऍक्च्युली ऑथेंटिक कथानक बांधणं, जे ऍक्च्युली लोकांना म्हणजे पटेल आणि लोकांना जे कुठेही त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी न करता करणं हे फार गरजेचं होतं. त्यामुळे तसं कथानक बांधणं ते आम्ही बांधलं. रायटर जो पराग कुलकर्णी आहे त्यांनी खूप रिसर्च करून याच्यावरती काम केलं. आणि आमचं काम बराच काळ म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही सिरियसली काम करत होतो. आणि आता जेव्हा नंतर लॉकडाऊन डिक्लेअर झाला एप्रिलमध्ये, तेव्हा तर आमच्या मग खूप ऑनलाईन मिटिंग झाल्या चॅनल बरोबर. चॅनलनी त्याला अप्रुव्हल दिलं, त्यांना ती करायची इच्छा दाखवली. तर आणि चॅनलने सांगितलं का त्याच्यावरती काम सुरू करा जोरात. का आम्ही आणखीनच जोरात काम सुरू केलं. म्हणजे आज ऑलरेडी त्याच्यावरती काम चालू होतंच. तर म्हणजे असं एक बॅकबर्नरला होतं का आपल्याला शो करायचा आहे आणि एक वेगळा एक विषय आहे तो आपल्याला हाताळायचा आहे. पण जेव्हा चॅनलनी ग्रीन सिग्नल दिला आणि ग्रीन लाईट केला तो शो,
तेव्हा ते काम लॉकडाऊन पिरियडमध्ये, तुला सांगतो लॉकडाऊन पिरियडमध्ये ऑनलाईन ह्याचं काम खूप खूप झालं. आणि मग जेव्हा आम्ही ठरवलं का आता केव्हा आणायचं, त्या हिशोबाने शूटिंग प्लॅन केलं, तेव्हा आता हे आम्ही कोल्हापूरला सेट लावला. पण अगेन पावसाचा फॅक्टर होता. या सगळ्या गोष्टीला तोंड देत देत आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहोत. महेश सर, तुमच्या या सगळ्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जे सिनेमे केले, तुम्ही ज्या मालिका केल्या, त्यातली बेस्ट थिंग काय होती? तर त्याची गोष्ट, स्टोरी लाईन तुम्हाला परफेक्ट माहित असते, लोकांना काय आवडेल आणि कशी गोष्ट सांगायची. तुम्हाला ती कळली म्हणून तुम्ही ती, तो सिनेमा असू दे किंवा ती मालिका असू दे, केली. या ज्योतिबाच्या मालिकेची गोष्ट कशी आहे? याच्यामध्ये काय आहे की जे लोक बघतील असं वाटतं तुम्हाला? ज्योतिबाची जी गोष्ट आहे ना, ती एक तो आपला देव आहे, असा एक दैवत आहे ते घरी सामान्य माणसाचं, गरीबाचं, अप्रोचेबल टू ऑल, कोणीही कुठलाही स्तराचा माणूस त्या ज्योतिबाच्या देवळात जाऊ शकतो. तेव्हा ते असं एक दैवत आहे. तर त्या दैवताची, त्या देवताची, त्या डिव्हिनिटीची एक गोष्ट आहे. तर ती गोष्ट सांगणं हे तसं पाहिलं तर कुठचेही पौराणिक मालिक आपल्याकडे काय होते, आपण जेव्हा आता रामायण घे किंवा महाभारत घे, एक सेट खूप त्याच्यावरती एक ऍक्च्युअली स्क्रीन प्ले तयार आहे. इथे तसा ग्रंथ कुठचाच नाहीये अवेलेबल. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली का बाबा हे झालं मग ते झालं मग ते, त्याच्यामध्ये नुसते एक रेफरन्सेस आहे, काय असं झालं, मग काही पुठ्यांमध्ये रेफरन्सेस आहे, मग काही वर्सेस मध्ये आपण काहीतरी अरे हे असं होतं, ते सगळं कलेक्ट करून त्याचं श्रेय आपण लेखकच आहे, म्हणता लेखक आहे. अगेन आय रिपीट फॉर नेम. आणि तुला सांगतो, हे सगळ्या गोष्टी तू म्हणालास का गोष्ट एक तुम्ही चांगल्या रीती आणली, तर मी आणण्यापेक्षा ना माझ्या टीम आणली. माझी टीम फार महत्वाची आहे. आणि माझं काम काय आहे, टू गेट द राईट पीपल टुगेदर. इफ यू गेट द राईट पीपल टुगेदर, यू हॅव अ गुड प्रोडक्ट. वा वा. सर, आता आपण या सगळ्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. मला एक फार महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही खूप वर्ष इंडस्ट्री पाहताय, मराठी सिनेमा खूप वर्ष पाहताय, सर्व माध्यमांमध्ये तुमची ओळख आहे, तुम्ही काम केलंय. तर मला एक प्रकर्षानं प्रश्न असा विचारायचा आहे की आता हळूहळू थिएटर सुरू होणार आहेत, सिनेमे सुरू होतील पुन्हा एकदा, लोकांचा उत्साह हळूहळू वाढेल असं आपण आशा करूया. मराठी सिनेमानं आता पुन्हा एकदा थिएटरवर येण्यासाठी, लोकांनी तो पाहण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हे सगळं पुन्हा कसं उभं राहील असं वाटतं? आता आमचा सिनेमा तुला ठाऊकच आहे, आम्ही एक सिनेमा केलेला आहे, तो ऍक्च्युली आम्ही लाईन प्रोड्यूस केला, प्रियांका चोपडानी तो निर्मित केलेला आहे आणि आदिनाथ कोठारे डायरेक्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे पाणी. त्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला डिसेंबरमध्ये, आणि आमचं प्लॅनिंग होतं का एप्रिलमध्ये तो रिलीज करायचा. तेव्हा आता तो चित्रपट अनफॉर्च्युनेटली त्या लॉकडाऊनमुळे सगळा प्रकार झाला. लॉकडाऊन मध्ये तर काहीच करू शकलो नाही आपण. आणि आता सुद्धा लोकांचं वी डोंट नो का हाऊ पीपल विल रिॲक्ट, थिएटरमध्ये येतील का, परत आले की अंडर रेस्ट्रिक्शन आपल्याला अमुक पेक्षा जास्त लोकांना आणताच येणार नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा अवधान ठेवून चित्रपट रिलीज कसा होईल आणि कसा होईल, तर आता आम्ही हा चित्रपट रिलीज प्लॅन करतो. म्हणजे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट का आमच्याकडे एक फार मोठा स्टुडिओ आमच्या बरोबर आहे. त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करत आहे. त्या स्टुडिओ इज रिलीजिंग दिस, आणि तो स्टुडिओ नेहमीच मोठ्या मोठ्या फिल्म्स रिलीज करून सक्सेसफुली रिलीज केलेला आहे. तर तुझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी ऍक्च्युली प्रॅक्टिकली तुला हे करूनच केल्यावरच वा. आता अगदी शेवटचा कौटुंबिक प्रश्न. महेश कोठारे कामासाठी आलेले आहेत कोल्हापुरामध्ये, ठाण मांडून बसलेले आहेत मालिका चांगली व्हावी म्हणून, पण आजोबा कोठारे जे आहेत ते घराला किती मिस करतायत, तिकडे नात वाट बघत असणार आहे आणि फोनाफोनी असणार आहे, आय एम शुअर व्हिडिओ कॉल्स असतील. किती हे कसं सोडून आणताय, काय तिच्यासाठी काय घेऊन जाणार कोल्हापुरात तुम्ही? कोल्हापुरातून आय मिस जिजाला तर मी खूप मिस करतो. जिजा सकाळी उठल्यानंतर धावत माझ्याकडे येते, पहिला दारावर पा ओरडते, तेव्हा तो आवाज ऐकल्यानंतर मला वाटतं माझी सकाळ सुरू झाली, माझा दिवस सुरू झाला. आता इथे आल्यानंतर हॉटेलच्या रूम मध्ये मी एकटाच, आणि काय आवाज नाही कोणाचे, आणि त्यात बाहेर पाऊस, हे सगळ्या टेन्शन मध्ये मी आहे. पण ठीक आहे,
कोल्हापुरातून चांगल्याच आठवणी घेऊन जातो मी आज. कोल्हापूर मला खूप आवडतं. तो मी तुला सांगतो, कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कारण माझी सुरुवातच कोल्हापुरात झाली. धूम धडाका मी इथे सुरू केला ऍज अ प्रोड्युसर, डिरेक्टर, ऍक्टर. त्याच्या आधी मी खूप काही चित्रपट केले होते, पण कोल्हापुरात जे मला काम करायला एक वेगळीच एक ऊर्जा येते अंगात. आणि इकडचं ऍटमॉस्फिअर, इकडचे लोक, इकडचे वर्कर, इकडचे सगळे इतके प्रेम करतात किंवा वी आय एम व्हेरी हॅपी. मी सिरियल कोल्हापुरात करतोय आणि लोक आहेत बरोबर. सर तुम्ही कोल्हापूरहून जेव्हा मुंबईला जाल तेव्हा कोल्हापुरामध्ये महाद्वार रोडला गुलकंद बर्फी फार मस्त मिळते. तुम्ही ती घ्या आणि जरूर घेऊन जा घरी. ती लोकांना खूप आवडेल, तुमच्या फॅमिलीला खूप आवडेल. पण महेश सर तुम्ही वेळ दिला आवर्जून. फडतरेंची मिसळ खायची आहे मला, पण त्याला टाइम नाही. पण तुम्ही सर आवर्जून वेळ दिला आणि नवीन मालिका, नवीन विषय सातत्यानं तुम्ही हाताळत असता, मालिका असू दे किंवा सिनेमा असू दे. तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा हे कोरोनाचं संकट दूर झालं की आपण जरूर सेटवर येऊया तुमच्या कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही काय उभं केलंय, कसं उभं केलंय जरूर बोलू. पण तुम्ही एबीपी माझ्याशी बोललात. नक्की सर, बघायला हे सुंदर झालेलं आहे. आणि असं मला असं वाटत कोल्हापुरात कोणी आजपर्यंत मानला असेल असं माझं म्हणणं आहे. असं माझं ओपिनियन. मी नक्की येईन सर, मी नक्की येईन आणि तुम्ही असताना येईन, म्हणजे आपण भेटू सुद्धा. येस येस. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.